नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वीचा उदाहरण संग्रह 55 अभ्यासणार आहोत। जर तुम्हाला इयत्ता 5वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 5वी असा मेसेज करा। मी इयत्ता 5वीच्या सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन। आपल्याला इथे पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा, चूक की बरोबर हे सांगा। आपल्याला काही विधानं दिलेली आहेत आणि ही विधानं चूक आहेत की बरोबर आहेत हे आपल्याला सांगायचं आहे। तर बघा, सर्वात पहिल्यांदा आपल्याला जे विधान दिलेलं आहे ते काय आहे, 23 अधिक 4 बरोबर 4 अधिक 23। तर ह्या विधानाला आपण पदावली असं देखील सांगू शकतो, कारण की याच्यात वेगवेगळी पदे आहेत, बरोबर। तर आता हे सोडवायचं कसं, तर आपल्याला इथे बेरीज दिलेली आहे आणि ह्या बाजूला देखील बेरीज दिलेली आहे। मग आपण ही बेरीज करून पाहूयात। तर इथे काय होईल बघा, 23 अधिक 4 उत्तर आलं 27। त्यानंतर बरोबरचं चिन्ह आहे। आता पुढे 4 अधिक 23 आहे, म्हणजे हे देखील बेरीज 27 होते। 27 बरोबर 27 म्हणजे 27 समान आहे 27, तर हे बरोबर आहे। म्हणून आपण इथे लिहायचं आहे बरोबर, हे विधान बरोबर आहे। त्यानंतर दुसरं विधान, इथे आपल्याला काय सांगितलं आहे बघा, 9 अधिक 4। 9 अधिक 4 किती होतात, तर हे झाले 13। त्यानंतर इथे हे चिन्ह बघा कसं आहे, तर हे पहिल्या पदाकडे ह्या चिन्हाचं मोठी बाजू आहे, त्यामुळे हे अशा पद्धतीने येईल आणि याचं वाचन कसं होईल, तर मोठं आहे। त्यानंतर 12 आहेत। मग आता ह्या पूर्ण विधानाचं वाचन कसं होईल बघा, तर 13 मोठे आहेत 12 पेक्षा, तर 13 हे 12 पेक्षा मोठेच आहेत, म्हणून हे विधान देखील बरोबर आहे। त्यानंतर तिसरं विधान, तिसऱ्या विधानामध्ये आपल्याला इथे बेरीज दिलेली आहे। बेरीज काय आहे, 9 अधिक 4। तर हे 9 अधिक 4 आपण लिहिलं, 13 झाले 13। त्यानंतर हे चिन्ह बघा कसं आहे, तर ह्या चिन्हाची लहान बाजू ह्या कंसाच्या दिशेने आहे, म्हणून कंसाचं उत्तर आपलं आलेलं आहे 13। तर 13 लहान आहेत 12 पेक्षा, 13 हे 12 पेक्षा लहान नाहीत, त्यामुळे हे जे विधान आहे हे विधान चूक आहे। आता चौथं विधान काय आहे बघा, 138 मोठे आहेत 138 पेक्षा। तर 138 हे 138 पेक्षा मोठे नाहीत, ते समान आहेत, याचा अर्थ हे विधान चुकीचं आहे, म्हणून इथे लिहायचं आहे चूक। चला पुढे जाऊयात। पाचवं जे विधान आहे तिथे आपल्याला 138 लहान आहेत 138 पेक्षा, तर हे देखील विधान चूक आहे, कारण की 138 आणि 138 हे समान आहेत। आता तेच सहावं विधान आहे बघा, 138 बरोबर 138। तर 138 हे 138च्या समानच आहेत, म्हणून हे विधान बरोबर आहे। चला आता पुढे जाऊया। सातव्या विधानात आपल्याला एक गुणाकार दिलेला आहे, तर हा काय आहे, 4 गुणिले 7। तर 4 7 28 होतात, हे 28 लिहिले। त्यानंतर बरोबरचं चिन्ह आहे। आता 30 वजा 2, तर 30 वजा 2 उत्तर आलं 28। मग इथे 28 लिहिले, तर 28 बरोबर 28 म्हणजेच 28 समान आहेत 28 सोबत, तर हे बरोबर आहे। मग आपण इथे उत्तर लिहायचं आहे बरोबर। चला आठवं विधान, इथे आपल्याला एक भागाकार दिलेला आहे। हे जे छेद आहेत, अंश आणि छेद अशा पद्धतीने दिलं आहे, म्हणजे भागाकार आहे। तर 25 भागिले 5, तर 5 5 25 असं इथे उत्तर आलं। त्यानंतर मोठं आहेच चिन्ह आणि नंतर पुन्हा 5। तर आता इथे वाचन कसं होईल, 5 मोठे आहेत 5 पेक्षा, तर हे चुकीचं विधान आहे, कारण की 5 आणि 5 या दोघांची किंमत समान असते। आता 9वं विधान, 9व्या विधानामध्ये आपल्याला गुणाकार दिलेले आहेत। 5 8 40 बरोबरचं चिन्ह 8 पंचन 40, तर 40 बरोबर 40, याचा अर्थ हे विधान बरोबर आहे। 10वं विधान, 16 अधिक 0 उत्तर आलं 16, बरोबरचं चिन्ह त्यानंतर 0 आहे, तर 16 बरोबर 0 हे विधान चूक आहे। 11वं विधान, 16 अधिक 0 उत्तर आलं 16, बरोबरचं चिन्ह आणि पुन्हा 16, तर 16 बरोबर 16 हे विधान बरोबर आहे। त्यानंतर 9 अधिक 4 उत्तर आलं 13, बरोबरचं चिन्ह त्यानंतर 12 आहेत, तर 12 बरोबर 13 हे विधान चूक आहे, म्हणून इथे उत्तर लिहायचं आहे चूक। तर अशा पद्धतीने आपला पहिला प्रश्न कंप्लीट झालेला आहे। आता दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करूयात। दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा।
इथे दुसरा प्रश्न आपल्याला काय सांगितला आहे की पदावलींच्या जोड्यातील चौकटीत बरोबरचं चिन्ह, लहान आहेचं चिन्ह किंवा मोठं आहेचं चिन्ह यापैकी योग्य चिन्ह वापरा। तर आता इथे आपल्याला सर्वात अगोदर भागाकार दिलेला आहे, इथे वजाबाकी दिलेली आहे। मग आपण ह्याचं उत्तर काय येईल ते पाहूया। तर 45ला 9 ने भाग दिला, उत्तर आलं 5। त्यानंतर 9 मधून 4 वजा केले, उत्तर आलं 5। आता 5 आणि 5 हे कसे आहेत, समान आहेत, म्हणजे इथे बरोबरचं चिन्ह येईल। तर इथे आपण बरोबरचं चिन्ह लिहिलं। आता इथे जे चिन्ह लिहिलेलं आहे तेच चिन्ह आपण चौकटीमध्ये लिहायचं आहे। तर पहिलं जे चिन्ह आपण वापरलेलं आहे ते बरोबरचं चिन्ह आहे। त्यानंतर दुसरं विधान काय आहे बघा, 6 अधिक 1, 6 अधिक 1 उत्तर 7 आलं। आणि इथे गुणाकार आहे 3 गुणिले 2, उत्तर आलं 6। आता 7 आणि 6 या दोघांची तुलना केली तर 7 मोठे आहेत, 7 मोठे आहेत, त्यामुळे आपण इथे चिन्ह वापरायचं आहे ह्या पद्धतीचं की ज्यामध्ये चिन्हाची मोठी बाजू मोठ्या संख्येकडे असेल। तर ह्याचं वाचन होईल 7 मोठे आहेत 6 पेक्षा। आता हे जे चिन्ह आहे तेच चिन्ह आपण इथे चौकटीमध्ये वापरायचं, म्हणजे आपला हा प्रश्न होईल। पुढे 12 गुणिले 2, 12 गुणिले 2 उत्तर आलं 24। 25 अधिक 10 उत्तर आलं 35। आता बघा 24 आणि 35 या दोघांची तुलना केली तर 35 ही संख्या मोठी आहे। मग असं चिन्ह वापरायचं ज्या चिन्हाची मोठी बाजू मोठ्या संख्येकडे असेल। तर इथे असं चिन्ह वापरलं तर काय झालं बघा, इथे वाचन कसं होईल, 24 लहान आहेत 35 पेक्षा। हेच चिन्ह आपण चौकटीमध्ये लिहायचं, म्हणजे आपला हा प्रश्न कंप्लीट झालेला आहे। आता तिसरा आणि शेवटचा जो प्रश्न आहे त्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा, दिलेली विधाने बरोबर होण्यासाठी पदावल्यांमधील चौकटीत योग्य संख्या लिहा। आता आपल्याला संख्या लिहायच्या आहेत। अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण काय केलं होतं, चिन्ह लिहिली होती। तर बघा इथे काय सांगितलं आहे, तर 1 गुणिले 7, 1 गुणिले 7 म्हणजे उत्तर आलं 7। त्यानंतर बरोबरचं चिन्ह आहे। आता बघा बरोबर चिन्हाच्या उजवीकडे हा जो कंस आहे ह्या कंसामध्ये गुणाकाराची क्रिया आहे आणि ह्या गुणाकाराची क्रिया किती आली पाहिजे, तर 7च्या बरोबर आली पाहिजे। तर मग इथे 1 ने गुणाकार आहे म्हणजे चौकटीत आपल्याला 7 लिहावे लागतील, तेव्हा इथे 7 1 7 असा गुणाकार येईल आणि 7 बरोबर 7 अशा पद्धतीने आपल्याला विधान बरोबर होईल। आता पुढे 5 गुणिले 4, 5 गुणिले 4 किती होतात, तर 5 गुणिले 4 होतात 5 चोक 20। इथे चिन्ह आहे मोठा आहेचं, तर आपल्याला काय करायचं आहे, तर 20 मोठे राहतील असा हा गुणाकार आला पाहिजे। मग काय करायचं, तर 7 1 7 केलं तर 7 हे लहान होतात म्हणजे 20 मोठे होतील, किंवा 7 दुणे 14 केलं तर इथे काय होते बघा, 7 दुणे 14 झाले, त्यामुळे 14 हे 20 पेक्षा लहान आहेत। याचा अर्थ 20 मोठे आहेत 14 पेक्षा, म्हणजे इथे तुम्ही 1 ने गुणाकार केला किंवा 2 ने गुणाकार केला तरीही उत्तर आपलं बरोबर होईल। त्यानंतर पुढे 48 भागिले 3, 48 भागिले 3 किती होतात बघा, 16 त्रिक 48, इथे 16 उत्तर येते। त्यानंतर लहान आहे आणि आता 16 लहान आहेत, याचा अर्थ ह्या कंसाची किंमत आपल्याला 16 पेक्षा मोठी आणावी लागेल। मग काय करावं लागेल बघा, जर ह्या 5ला 3 ने गुणाकार केला तर उत्तर 15 येतं, मग आपला विधान बरोबर होणार नाही। मग इथे जर आपण 4 ने गुणाकार केला किंवा 4 पेक्षा कोणत्याही मोठ्या संख्येने गुणाकार केला तर हा येणारा गुणाकार हा 16 पेक्षा मोठा असणार आहे। म्हणजेच इथे जर आपण 4 ने गुणाकार केल्यावर 20 उत्तर आलं, 5 ने गुणाकार केला तर 25 उत्तर येईल, म्हणजे ते 16 पेक्षा मोठेच राहतील। याचं वाचन कसं होईल, 16 लहान आहेत 20 पेक्षा। चौथे जे उदाहरण आहे ते काय आहे बघा, 0 अधिक 1, 0 अधिक 1 उत्तर आलं 1, 1 मोठे आहेत। आता कोणापेक्षा मोठे आहेत, तर ह्या कंसापेक्षा। आता ह्या कंसापेक्षा जर 1 मोठे आहेत याचा अर्थ ह्या कंसाची किंमत 1 पेक्षा लहान, 1 पेक्षा लहान म्हणजे तर आपण त्याला 0 सांगू शकतो, बरोबर। तर आपण काय करणार, ह्या कंसाची किंमत 0 येईल अशा पद्धतीची इथे संख्या लिहावी लागेल। तर कोणत्याही संख्येला 0 ने गुणाकार केला तर उत्तर 0 येतं। मग ह्या 5ला आपण 0 ने गुणाकार करूयात म्हणजे इथे 0 उत्तर येईल। तर अशा पद्धतीने आपला हा चौथं उदाहरण झालं। 5व्या उदाहरणामध्ये आपल्याला 2 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत। मग काय सांगितलं आहे बघा, इथे 35 भागिले 7 ह्याचं उत्तर आलं 5, बरोबर।
आता बघा आपल्याला ही जी बेरीज आहे दोन संख्यांची बेरीज ती किती आली पाहिजे 5 आली पाहिजे। मग आपण काहीही करू शकतो 1 + 4 केलं तरी 5 येते, 2 + 3 केलं तरीही 5 येईल किंवा 4 + 1 केलं तरीही 5 येईल आणि 5 + 0 केलं तरीही 5 येईल। तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळी उत्तरे इथे लिहू शकतो। त्यानंतर इथे वजाबाकी दिली आहे, काय दिली आहे वजाबाकी तर 6 वजा आणि रिकामी जागा ही काय आहे तर ही रिकामी जागा आपल्याला अशा पद्धतीने भरायची आहे की ह्या कंसाची किंमत दुसऱ्या कंसापेक्षा लहान आली पाहिजे, कारण की इथे लहान आहेचं चिन्ह आहे। मग अगोदर आपण ते लिहून घेऊयात, लहान आहेचं चिन्ह आणि ह्या कंसाची किंमत किती आहे बघा 2 + 3 उत्तर आलं 5। मग ह्या कंसाची पहिल्या कंसाची किंमत आपल्याला 5 पेक्षा लहान आली पाहिजे। मग काय करायचं बघा 6 मधून जर आपण 3 वजा केले तर उत्तर 3 येतं, तर हे उत्तर बरोबर येईल। जर या 6 मधून आपण 2 वजा केले तरीही उत्तर 4 येईल, म्हणजे आपलं विधान बरोबर होईल। आणि या 6 मधून जर आपण 4 वजा केले तरीही उत्तर बरोबर येईल किंवा 5 वजा केले तरीही उत्तर बरोबर येईल। तर अशा पद्धतीने आपण हा उदाहरण संग्रह कंप्लीट सोडवलेला आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।